बस बघितली. त्यांना मी असं म्हटलं थेटपणे, म्हणजे तुमच्याविषयी मला आदर आहे, मला दोन मुद्दे मला महत्वाचे वाटतात. एक म्हणजे उड्डाणपूल येतील, मोठे रस्ते येतील, पण त्या रस्त्यावर, त्या उड्डाणपुलावर माझी मुलं नातवंड जर जातीय धार्मिक दंगलीमध्ये होरपळून मरणार असतील तर ते विकासाचं मी काय करू? आणि क्रमांक दोन, ज्या विकासामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदूच नाही त्याचं मी काय करू? हा मुद्दा अधिक महत्वाचा आहे. म्हणून मग अशी म्हटलं की तुम्हाला हे सांगावं लागणार आहे की जाती धर्माच्या पलीकडचा तुमची मुलं एक लक्षात घ्या, हे आपल्या बौद्धांमध्ये फार झालंय. IAS करून IIT काही फरक पडत नाही. IAS करून पैसे खाण्यापेक्षा IAS नाही झाला मुलगा तर काही बिघडत नाही. तो माणूस झाला पाहिजे, तो भारतीय झाला पाहिजे, आणि जर हवं ते करू दिलं पाहिजे. ते डोक्यानं काढून टाका. ते माझ्या शेजाऱ्याचा पोरगा IAS झाला, माझ्या बहिणीची पोरगी IIT ला गेली, 8वीत पोरगा आहे आणि IITच्या एंट्रीची तयारी करतो, काही गरज नाही. तर हवं ते करू ना. किरण आमचा नागराज मंजुळे 10वीला 6 विषयात नापास झाला. तर म्हणून नागराज तू 6 विषयात कसं रे नापास झाला? तुम्हाला सर 6च विषय होते. 6 विषयात नापास झालेल्या नागराजला कळलं नाही की मला काय करायचं. तर माहिती डॉक्टर मिश्रामाण सारखे आपल्याला काय बायोलॉजीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स वगैरे पडणार नाही, पण आपल्याला काय कळतं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या मुलांना काय करायचं हे कळायला पाहिजे. हो, किरण मला सांगत होता मग कशी, किरण काशीनाथ 30 वर्ष कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर आणि कविता लिहितो, नाटक लिहितो. तुम्हाला जे हवं ते मुलांना करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी मी म्हटलं की तुम्ही बाकीच्या गोष्टी सोडून द्या, त्यांना माणूस, जात धर्माच्या पलीकडे, स्त्री पुरुष भेदांच्या पलीकडे तो माणूस झाला पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचे लोक, बाकी काही होतील न होतील, आम्ही बाबासाहेबांचे लोक, मग अशी म्हटलं ना शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला, आम्ही बाबासाहेबांचे लोक कदाचित त्यांच्याकडे डिग्र्या कमी असतील, कदाचित त्यांची पदं कमी असतील, पण ती माणूस आणि भारतीय असतील, यासाठी आता संघर्ष उभा केला. आणि त्यासाठी भारताची गाथा काय आहे ते तुम्हाला पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावं लागेल. मी नेहमी सांगत आलेलो आहे, माझी कविता आहे, वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकात एक कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला ना? धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारले तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, ते मी आणि उद्धव साहेब एका व्यासपीठावर एकत्र होतो. उद्धव साहेबांना उद्देशून मी असं म्हटलं, उद्धव साहेब, की बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणतात, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित नेहरूंचं पुस्तक, त्याच्यावर भारत एक खोज नावाची मालिका श्याम बेनेगलांनी केली. त्या भारत एक खोज मध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शाह शोधावा लागला. हा भारत. झाकीर हुसेन गेले, त्याच्यापूर्वी शिवकुमार शर्मा गेले. पंडित शिवकुमार शर्मा गेल्यानंतर पंडित शिवकुमार शर्मांना खांदा झाकीर हुसेनांनी दिला. हा भारत आहे. हा भारत तुम्हाला उद्याच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावा लागेल, सांगावा लागेल, आणि ते मुलांना त्यांच्या भाषेत सांगावं लागेल. आपल्याकडे अडचण काय माहितीये का, आपण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असा चेहरा करून बोलतो एरंडेल फिरासारखा, तर तरुण पोरांना वाटतं ह्याच काही खरं नाही. आपल्याला काय सांगतो बाबासाहेब मुलांच्या भाषेत सांगा. मला सांगितलं सरांनी की रीड त्यांची भाषा आहे ना, त्यांची भाषा आहे. प्रत्येक वेळी पुस्तक नाही, प्रत्येक पिढीचे वेगळं माध्यम आहे. सुरेश भट तुमचेच, त्यांची कविता आहे, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. वर्तमानाला भाषा कळत नाही नव्या पिढीची, त्यांची भाषा आहे ती. पुस्तकं नव्हती तेव्हा भाषा होतीच, तेव्हा शिल्प होती. आज वेगळी भाषा आहे, मुलांची वेगळी भाषा आहे, त्यांना त्यांच्या भाषेत बोलता आलं पाहिजे. आपल्या वेळी काय होतं माहितीये का, मी जेव्हा लहान होतो मला असं वाटायचं की आपल्याला काहीच येत नाही, आईला सगळं येतं. आता पोरांना उलट वाटतं, आपल्याला सगळं येतं, आईला काहीच येत नाही, वडिलांना काहीच येत नाही. त्यांना मोबाईल मध्ये नाव सेव्ह करता येत नाही, त्यांना व्हॉट्सअपवर कॉल करता येत नाही. आपल्याला सगळं येतं. मुलांकडे माध्यम आहे, पण कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही. तुम्हाला विचारपूर्वक सांगावं लागेल. एक लक्षात घ्या, बाबासाहेब त्यांना सांगावे लागतील, बाबासाहेब हा सक्सेस पासवर्ड आहे. तुम्हाला मी सांगतो, बराक ओबामांनी पुस्तक लिहिलं,
तर मला लोकांनी विचारलं ओबामांवर पुस्तक तुम्ही का लिहिलं? ओबामा अमेरिकेत, काय तुमचा संबंध आहे? बरं तुम्ही पुस्तक लिहिलं त्यांच्यावर, हे त्यांना कळलंही नाही, त्यांच्याकडून काय बाकी फायदे वगैरे तोही नाही, कशा पुस्तक का लिहिलं तुम्ही? तर मी त्यांना सांगितलं की मला ओबामावर पुस्तक लिहायचं नव्हतं, मला लिहायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. ओबामांच्या निमित्तानं मी डॉक्टर आंबेडकरांचं प्रमेय सिद्ध केलं. नव्या पिढीला नवे आयकॉन हवे असतात म्हणून. पण खरं म्हणजे विचार होता बाबासाहेबांचाच की बराक हुसेन ओबामा या नावाचा कृष्णवर्णीय माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. नव्या पिढीशी नव्या पद्धतीने बोलावं लागेल. आम्ही बाबासाहेबांचे लोक म्हणताना नव्या पिढीला बोलावं लागेल, सांगावं लागेल तुम्ही काय विचार करता आहात, तुम्ही कुठे आहात. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की जर या प्रकारचा वारसा आपण सांगू शकलो, कारण काय मी तुम्हाला म्हटलं मगाशी की सध्या महापुरुषांच्या अपहरणाचा काळ आहे, इतका चुकीचा इतिहास सांगितला जातोय. पटेल आमचे, कसं पटेल? नाही पण ते सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. अरे राजा, भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952 मध्ये आणि सरदार वल्लभभाई पटेल गेले 1950 मध्ये. जाऊन या पुढे चुकीच्या प्रकारे इतिहास मांडायचा, व्हॉट्सअपवर तो पाठवायचा. मग पंडित नेहरू 2 महिलांना मिठी मारताय आणि नेहरू आज उमरायचे. तर महिला कोण? एक विजयलक्ष्मी पंडित, त्यांची बहीण सख्खी, दुसरी नयनतारा सहगल, विजयलक्ष्मीची मुलगी. मला एक म्हटलं पण तुम्हाला नेहरू का आवडतात? त्यांना एवढा मैत्रीण नेहरू द्या. म्हटलं त्यामुळेच आवडतात. स्त्री पुरुष नात्याबद्दल खुलेपणानं बघायला शिका जरा. पण मुळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या पद्धतीने सगळा इतिहास विकृत केला जात असताना, या प्रकारे व्हॉट्सअप विद्यापीठ तेजीत असताना, तुम्हाला तुमच्या मुलामुलींना बाबासाहेबांचे लोक असं म्हणताना, भारताचे लोक असं म्हणताना, भारत म्हणजे काय आहे हे समजावून सांगावं लागेल. आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे समजावून सांगावे लागेल. माणूसपणासाठीचा संघर्ष काय होता तो समजावून सांगावा लागेल. आणि या लढ्यामध्ये त्यांना उभं करावं लागेल. आणि ते उभं करण्यासाठी सांगावं लागेल की प्रसंगी किंमत चुकवण्याची तयारी असली पाहिजे. किंमत चुकवण्याची तयारी नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. अरे मी मगाशी म्हटलं ना, मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला किती अवघड होतं माहितीये. म्हणजे मतदार यादी तयार करणं हे मुळात कठीण होतं. एवढा मोठा देश, महाकाय देश, ते निवडणूक अधिकारी यायचे, घरामध्ये कोणी नसायचं, फक्त एक महिला असायची. त्या बाईला विचारायचे घरात कोण आहे? ती म्हणायची कोणीच नाही. मग तू कोण आहे? मग ती बाहेर यायची. मग विचारले तुझं नाव काय? ती म्हणायची मालूबाई. नवऱ्याचं नाव काय? मी नसतं घेत. हे मी सांगत नाही, हाऊ इंडिया बिकम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. भारताला लोकशाही प्रक्रियेमध्ये इथपर्यंत आणणं ही अत्यंत कठीण प्रकारची गोष्ट होती. पण इथपर्यंत आपण येऊ शकलो याचं एकमेव कारण तिथे बाबासाहेब होते, गांधी होते, नेहरू होते. मी सांगत आलोय काय, गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत हे सूत्र नव्या पिढीपर्यंत समजावून सांगावं लागेल. हा भारत काय आहे समजावून सांगावं लागेल. आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे समजावून सांगावं लागेल. आणि आज लोकशाहीची गळचेपी होत असताना मला असं वाटतं की आज हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे सम्यकसारखे लोक, सम्यकसारखे चळवळीतले कार्यकर्ते हे निश्चितपणे करू शकतात. कारण तुम्हाला सांस्कृतिक राजकारणाचं भान आहे. बरं किती वाईट आहे बघा, छावा नावाचा सिनेमा तो आला, त्या सिनेमाला मी गेलो होतो आणि एक माझ्या ओळखीची एक बाई, तिची एक लहान मुलगी 6 वर्षांची, ते बाहेर आले आणि त्या आईला म्हणते आई हे मुसलमान एवढे वाईट असतात का? वय वर्ष 6, हाईट पुढंच आहे. त्या मुलीच्या आईचं नाव मोहसिना, ती स्वतः मुस्लिम, तिला काहीच हिंदू मुस्लिम काहीच माहिती नाहीये. सिनेमा काय करू शकतो, सांस्कृतिक प्रवाह काय करू शकतात हे भान आपल्याला आलं पाहिजे. जे भान फुलेशाहू आंबेडकरी परंपरेला होतं, जे भान गांधी नेहरू आंबेडकरांना होतं, ते भान आपल्याला मात्र नाही. आपण ते भान हरपत चाललोय, विसरत चाललोय. आणि म्हणून मला असं वाटतं की हे भान पण असलं पाहिजे की सांस्कृतिक राजकारण तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नव्या पिढीच्या भाषेत बोलता आलं पाहिजे. आमच्याकडे मध्यंतरी मी कार्यक्रमाला गेलो, एक समाजवादी मित्र आमचे, त्यांचं अध्यक्ष, त्यांचं भाषण होतं. तुम्हाला समाजवाद्यांचं माहित आहे की ते बोलताना थांबतच नाहीत, म्हणजे सुटले की सुटले. त्याचं भाषण होतं आणि अध्यक्षस्थानी मी होतो. तर मला अध्यक्ष काय केलं होतं मला माहिती नाही. ते उभे राहिले 1 तास, सव्वा तास, 1.5 तास. लोक पुढे झोपले. हे बोलतायत. त्यांना शेवटी चिठ्ठी पाठवली की जर पुढे लोक झोपलेले आहेत, त्याच्या हाताकडे त्यांच्या खिशात पेन होता, तेवढे आणखी 4 लोक जागे आहेत. अध्यक्ष समारोप करताना मी एवढंच म्हटलं, आता मला काही बोलायचं नाही, मला एवढं सांगायचं, इथून पुढे चळवळींना माझं एक सूत्र, 100 वजा तुमचं वय तेवढे मिनिटं बोलायचं.
90 वर्षांच्या माणसाने 10 मिनिटं बोलायचं आणि 20 वर्षांच्या माणसाने 80 मिनिटं बोलायचं. तरुण मुलामुलींना बोलता आलं पाहिजे, त्यांच्या माध्यमातून बोललं पाहिजे. मी गंमत बघा, नागराज मंजुळेला मी नेहमी सांगतो, त्यानं केलं काय, ते काय फॅन्ड्रीतल्या जब्याचा दगड सैराटच्या विहिरीमध्ये पडला आणि पिढ्याने पिढ्याचा घास साचलेला गाळ बाहेर आला. एक सिनेमा ही क्रांती करू शकतो, सिनेमा बदलू शकतो. नागराजने काय केलं, मगाशी उल्लेख झाला म्हणून पुन्हा सांगतो, नागराज केलं काय. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला काय वाटते, त्याला सौंदर्यशास्त्र बदलून टाकलं. जब्या नावाच्या पोराला कधी कोणी हिरो केलं असतं नाही, आर्चीला कधी हिरोईन केलं असतं नाही, 36, 24, 36 नाही. असं काहीच नाहीये. तर रामटेके सरांकडे बघितलं की मला फिटनेसचा माझा कॉम्प्लेक्स आहे, एकदम झिरो फिगर आहेत, असं काहीच नाही. पण त्याची आर्ची काय करते, फटफटी चालवते, मोटरसायकल चालवते, बंदूक चालवते आणि हिरोला किडनॅप करते. हे सौंदर्य दृष्टी, सौंदर्य शास्त्र बदललं की महिला नायिका म्हणजे हेच असणार. नायिका म्हणजे गोल गोल गाणं म्हणायचं, नायिका या प्रकारे असू शकते. हे सगळे संदर्भ बदलून टाकण्याचं आव्हान आपल्या समोर आहे आणि ते सांस्कृतिक संदर्भात होऊ शकतं. म्हणून सांस्कृतिक संदर्भामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. मग उल्लेख झाला शिक्षणाचा, या सगळ्या अनुषंगाने काम केलं पाहिजे, सर्वंकष पद्धतीने काम केलं पाहिजे. तर मला असं वाटतं या आव्हानांवर उत्तर निश्चितपणे मिळू शकतात. समारोप करताना पुन्हा महिलांकडे मी येतो, कारण मला महिलांचा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो. आणि मुलं तुमची मुलगे जे मर्द होत चाललेत ना, त्यांना माणूस करण्याचं आव्हान तुमच्या सगळ्यांसमोर फार मोठ्या प्रमाणात आहे. मी संजय आवटे आहे, तर माझं व्याख्यान, तो लोक संजय आवटेचं व्याख्यान ऐकतात. पण संजीवनी आवटे असल्या तर लोक जरा वेगळं काहीतरी बघत असतात. ही सवय का लागली आपल्याला. मी माझ्या अमेरिकेची मैत्रीण आली माझ्याकडे, मग संजय मी ते असं कसं बघतात म्हणे लोक, म्हणजे महिलांकडे असं थेट असं कुठली सवय म्हणे, कुठेच बघत येत असं. पुरुषांची नजर जी झालेली आहे ती बदलण्याचं आव्हान आपल्या समोर आहे, त्यांना माणूस करण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. तुम्हाला मजा सांगतो, त्याचा टीव्हीला संपादक असताना 8 मार्च महिला दिनाला, त्या महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्या मुली माझ्याकडे आल्या, प्रोड्युसर, अँकर्स. म्हणजे सर आज सगळं आम्ही करणार, तुम्ही काय करायचं नाही. म्हटलं बरं, तुमचा शो पण आम्हीच करणार. तर माझा एक शो होता आवाज महाराष्ट्राचा, सायंकाळी 8 वाजता असायचा, तो शो मीच करणार, आम्हीच करणार. म्हटलं बरं. मग ती म्हणजे मी मुलाखत घेते. कोणाची मुलाखत घेणार, तर पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांची मुलाखत मध्ये मी घेणार. म्हटलं ठीक आहे घे. तर सगळे प्रश्न मी लिहून दिले, मुलाखत सुरू झाली. पण मुलाखत नाही होती, मध्ये मध्ये काही बोलण्याची काही संधी नव्हती. तिने सुरू केलं, बाकी सगळं विचारलं. एक प्रश्न जो मी नव्हता लिहून दिला तो तिने विचारला. म्हणजे पोलीस आयुक्त मॅडम, तुम्ही तुमचं करिअर आणि संसार हे कसं मॅनेज करता. ते म्हटले मी अजिबात मॅनेज करत नाही. तिने तुम्हाला माझा प्रश्न कळाला नाही का, तिने परत विचारला. ते म्हटले मलाही सांगा, असा प्रश्न तुम्ही पुरुष पोलीस आयुक्ताला विचारला असता का. मला का विचारता, मी संसार सांभाळते की नाही हा माझा प्रश्न आहे. तुम्ही मला एवढंच विचारा की पोलीस आयुक्त म्हणून मी काय करते. पुरुष वक्ता आला काही नाही, स्त्री वक्ता कधी आली, मिस्टर काय करतात, तुला काय करायचं. तिने सोडून दिलं असेल, तुला काय करायचं. मुलं किती आहेत, नसतील तिला पोरं, तुला काय करायचं. ही जी महिलेवर सामाजिक सक्ती आहे की तू बाई पहिलं घर सांभाळ, ही सामाजिक सक्ती जी आहे ना, आणि तिच्याकडे ज्या प्रकारे बघितलं जातं. तुला फक्त एक गंमत सांगतो, डिसेंबर महिन्यातली 22 तारीख ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र असते, 22 डिसेंबर. आणि हे मला नीटपणे माहिती आहे, कारण माझा वाढदिवस आहे 21 डिसेंबर. तर माझी आई मला काय म्हणायची, संजू तुझ्या जन्माच्या वेळी रात्र सरत नव्हती. तुम्हाला नंतर कळलं की ते वर्षातली सगळ्यात मोठी रात्र होती, 22 डिसेंबर. तर 22 डिसेंबर आम्ही महिलांना आवाहन केलं की तुम्ही अंधाराला घाबरू नका, 7च्या आत घरात वगैरे काही खरं नाही. तुम्ही रात्री 10 वाजता बाहेर पडा, अलका टॉकीज चौकात, आणि शनिवार वाड्यावर आपण जाऊ पहाटे 1 वाजता. पुण्यामध्ये 17,000 बायका आल्या. कारण काहीच नाही, काम काहीच नाही, फक्त अंधाराला सांगायचं आम्ही अंधाराला घाबरत. 17,000 महिला आल्या. मला राजकारणी म्हणाले, साहेब म्हणे पैसे देऊन बायका येत नाहीत, दिवसा येत नाहीत, एवढ्या कशा काय आल्या. म्हणजे एरवी ते पैशांसाठी येत असतील, इथे स्वतःसाठी आल्या. सगळं मजा बघा. 1:30 वाजता गेल्यावर एका बाईने मला फोन केला आणि हातामध्ये आणखी होतं. मी सांगितलं तुम्हाला आवडत्या कपड्यांमध्ये या, जे कपडे आवडतात ते. एक नगरसेविका बाई आल्या, मी ओळखलंच नाही, एकदम 1 पीस मध्ये, नेहमी साडी वगैरे. म्हणजे सर तुम्ही सांगितलं ना हव्या त्या कपड्यात त्या, माझे हे आवडते कपड्यात. म्हटलं बिंदास घालायचे. रात्री 1:30 वाजता मला एका बाईचा फोन आला, म्हणजे सर रात्री 1:30 वाजता घरी पोहोचले. आणि तुम्हाला सांगू, रात्री 1:30 वाजता घराची बेल मी दाबली. आणि म्हणजे नवऱ्याला विचारलं झाली ना झोप, का झोपूर झाली.
तुला सांगतोय त्या गोष्टी लहान आहेत, पण मुळामध्ये या पद्धतीनं हे संस्कार तुमच्या मुलांवर करणं आणि हे सांगणं की तुझी नजर दूषित होता कामा नये. माणूस पण जेव्हा आम्ही बाबासाहेबांचे लोक हा पट मांडताना मी तुम्हाला हे सगळं सांगतोय, या पद्धतीनं पुढे जाणं आपल्याला आवश्यक आहे. राजकीय नेते काय करतात याची फार चिंता करण्याचं कारण नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या. बाबासाहेब म्हटलेच होते की माझा भरोसा त्यांच्यावर नाही आहे, पण त्यांचा भरोसा ज्यांच्यावर होता आणि आहे ते सर्वसामान्य माणसं काय करतायत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. हा वारसा आपण पुढे घेऊन गेलो, नव्या पिढीशी बोलू शकलो, नव्या पिढीला पूर्णपणे कल्पना सांगू शकलो, विकास म्हणजे काय, देश म्हणजे काय, भारताची कल्पना काय हे आपण करू शकलो, तर निश्चितपणे मी तुम्हाला लिहून देतो ही पुढची पिढी फार तल्लख आणि बुद्धिमान आहे. मी अनेकदा जेव्हा बाप आणि मुलगा येतात तर मुलाकडे बघून हाच बाप आहे का पटत नाही, एवढा पोरगा स्मार्ट असतो. मुलं स्मार्ट आहेत, प्रगल्भ आहेत, तल्लख आहे, त्यांच्याकडे विचारांचा अभाव आहे. त्यांना माहिती नाही आपलं अधिष्ठान काय, त्यांना माहिती नाही आयडिया ऑफ इंडिया काय आहे. हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आपण तर मला पूर्णपणे खात्री आहे की उद्याची पिढी निश्चितपणे हे बदल घडवणार आहे. आणि मगाशी म्हटलं ना, कुठल्याही हुकुमशाही निवडणुकीच्या राजकारणामध्ये पराभूत होत नाही, पण जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा जनतेच्या पोटामध्ये शंकराचा राग आहे, तेव्हा निश्चितपणे त्या रागाच्या पुढे मात्र लोक निश्चितपणे पराभूत होतात. त्याची विंदा करंदीकरांची कविता मला आठवते. तेव्हा सत्ताधीश पराभूत होतात, फक्त त्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांपर्यंत हा वारसा नीटपणे पोहोचवणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे आपण करू अशी मला पूर्णपणे खात्री वाटते. समारोप करताना मला अर्थातच सुरेश भटांची गझल नेहमी आठवते. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी पुढे म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर एक आहे त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभेकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. दांभेकांची पंढरी उद्ध्वस्त होणं फार महत्वाचं आहे. इथे जय भीम म्हणायचं आणि खाली गेल्यावर भलतच वागायचं. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी शेवटी म्हणतो, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. आज सम्यकच्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी बराच अस्वस्थ होतो. या कार्यक्रमातून जाताना मात्र मी आश्वस्त आहे. मला याचा आनंद आहे की नागपुरातली मंडळी या प्रकारे भल्या सकाळी, रविवारी भल्या सकाळी, आपल्याकडे पुण्यात रविवारी भल्या सकाळी वगैरे लोक जमू शकत नाहीत. म्हणजे रविवारी भल्या सकाळी इतक्या मोठ्या संख्येनं लोक येतात. जिल्हे 100 लोक येणं ही मोठी गोष्ट आहे. संख्येनं लोक येतात, ऐकतात, हे बदल घडवू पाहतात, सांस्कृतिक मार्गाने काही करू पाहतात. हे अत्यंत आश्वासक आहे, हे फार चांगलं आहे. एवढंच तुम्हाला मी सांगतो, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आहे. जयंती असली, वाढदिवस असला की आपल्याला बर्थडे गिफ्ट द्यावं लागतं. तर बाबासाहेबांना बर्थडे गिफ्ट काय द्यायचं? एवढा मोठा माणूस आपण काहीच देऊ शकत नाही. त्या सूर्याला बर्थडे गिफ्ट एवढंच दिलं पाहिजे की सूर्या, तुझा प्रकाश मोठा, तुझी व्याप्ती मोठी, तुझ्या एवढा प्रकाश देणं मला शक्य होणार नाही, पण ज्या ठिकाणी मी असेल तिथे मात्र अंधार फिरकणार पण नाही. कारण मी पणती आहे. तुझ्याही जीन्स मध्ये प्रकाश आहे आणि माझ्याही जीन्स मध्ये प्रकाश आहे. हा जीन्स मधला प्रकाश जागवणं आणि पणतीप्रमाणे तेवत राहणं, हेच खरं बाबासाहेबांना बर्थडे गिफ्ट. सो हॅपी बर्थडे बाबासाहेब. जय भीम. चलो अभी निकले. इकडे बघा की डॉक्टर आमटेके जे बोलले किंवा मागापासून जो टोन आहे त्यामध्ये प्रामुख्याने आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्या दिशेने बोलणं पण मला तेवढंच आवश्यक वाटतं, तेवढंच महत्वाचं वाटतं. मला सम्यकचं काम अधिक आश्वासक वाटतं. सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, मला कायम असं वाटत आलेलं आहे की मुळामध्ये राजकारण हे सांस्कृतिक भुयारामध्ये आकाराला येतं. सांस्कृतिक भुयारात राजकारण आकाराला येतं. त्या भुयारामध्ये लोक बराच काळ राहतात आणि जर ते भुयार गफलतीचं असेल तर भुयार जेव्हा बाजूला होतं तेव्हा पुढे आर्थिक अराजक दिसतं. अशावेळी त्या भुयारामध्ये काम करणं, सांस्कृतिक भुयारामध्ये काम करणं, सांस्कृतिक संदर्भात काम करणं
हे अत्यंत महत्वाचं आहे. याचं आकलन सम्यकला झालेलं आहे आणि गेली 25 वर्ष सलगपणे सातत्यानं तुम्ही या प्रकारचं काम करत आहात. तुमच्या वाटचालीला शुभेच्छा तर आहेतच, पण खूप मनापासून अभिनंदन आणि कौतुक सुद्धा. 300-400 माणसं इतकी वर्ष 25 वर्ष स्वतःहून काम करतायत, स्वतःहून पैसे देत आहेत, पदरमोड करतायत, कुणाकडे पैसे मागत नाहीत, सरकारकडे ग्रँट मागत नाहीत, अनुदान मागत नाहीत. ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सम्यकच्या या सकाळच्या कार्यक्रमाला तुलनेनं लोक कमी असले तरी सुद्धा हे फार आवश्यक असणारे असे लोक आहेत की ज्यांच्या समोर हे चिंतन होणं अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे. पण एक तुम्हाला मी सांगतो, म्हणजे कितीही अडचणी असल्या, अडचणी आहेत का, खूप अडचणी आहेत. म्हणजे मी आता हे सगळ्या अडचणी सांगू शकतो, काय नाही हे सांगू शकतो, किती प्रश्न आहेत ते सांगू शकतो, पण तरी मला कायम एक खात्री वाटत आलेली आहे, लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. कितीही बुलडोजर येऊ द्या, कितीही लोकांनी प्रयत्न करू द्या, काही करू द्या, माझ्या भीमाचा किल्ला इतका मजबूत आहे. आणि तो केवळ किल्ला नाहीये, ती किल्ली पण आहे. कुलूप कितीही मोठं असू द्या, एकच किल्ली आहे, जय भीम. माझा मुद्दा एवढाच आहे की जय भीम जे म्हणतात तुम्ही आणि मी म्हणतो, त्या जय भीम म्हणणाऱ्यांना खरं जय भीमचा अर्थ आणि आशय कळलाय का? जय भीम ही केवळ घोषणा नाहीये, जबाबदारी सुद्धा आहे. मला कोणीतरी विचारलं तुम्हाला भारताचं वेगळेपण काय वाटतं? म्हटलं भारतामध्ये भारत हा अत्यंत कमी लोकशाही देशांपैकी एक आहे की जिथे कुठलाही संघर्ष न करता तुम्हाला मताचा अधिकार मिळाला. इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा मताच्या अधिकारासाठी महिला पुढे आल्या तेव्हा रणगाडे घातले गेले, जिवंत जाळलं गेलं, तुरुंगात घातलं गेलं, पण मताचा अधिकार नाही मिळाला. 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. गंमत बघा, म्हणजे तेव्हाचे अध्यक्ष 1901 ची घटना आहे. 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णीय विचारवंताला फक्त जेवायला बोलावलं व्हाईट हाऊस मध्ये. गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढला. अशी अवस्था 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये होती. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. मी नेहमी सांगतो की ज्या देशामध्ये प्रत्येकाला संघर्षाशिवाय मताचा अधिकार मिळाला तो हा एकमेव देश आहे. आणि ज्या देशामध्ये निवडणुकीमध्ये सर्रास मतं विकली जातात तोही हाच देश. मी नेहमी सांगतो, तो जय भीम म्हणतो त्यानं मत विकायचं नाही, आणि जो मत विकतो त्यानं जय भीम म्हणायचं नाही. मी पूर्वाश्रमीचा महार आहे आणि आता बौद्ध आहे, म्हणून मी बाबासाहेब माझे आणि बाबासाहेबांचे आम्ही लोक आहोत असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. बाबासाहेब हा सातबारा नाहीये, बाबासाहेब कमवावे लागतात. ते कमवावे लागतात. ज्यांचं आडनाव आंबेडकर आहे तेही कमवू शकले तसं मला वाटत नाही. ते कमवावे लागतात. केवळ जातीचे आहोत अजिबात नाही. मध्यंतरी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या एका कार्यक्रमाला मी होतो. मी त्यांना म्हटलं, डॉक्टर जाधव तुम्ही आमचा बाप आणि आम्ही लिहिलं, पण नंतर बापच बदलला. ते मला म्हटलं, अहो तुम्ही मला थेटपणे असं बोलताय. म्हटलं एक लक्षात घ्या, तुम्ही बाप बदलल्यानंतर कदाचित तुम्हाला खासदारकी मिळेल, तुम्हाला मंत्रीपद मिळेल, पण एक लक्षात ठेवा, मग तुम्हाला जय भीम म्हणायचा अधिकार नाही. जय भीम काय? जय भीम हा बदलणाऱ्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे. त्याचा अर्थ आशय तुम्हाला समजत नसेल, होतं काय माहितीये का? मी नेहमी सांगत असतो, मी बीएससी ऍग्रिकल्चर केलं. आणि बीएससी ऍग्रिकल्चर केलं हे मुद्दाम सांगतो यासाठी की बीएससी ऍग्री करणारी मुलं प्रामुख्यानं पूर्वी एमपीएससी करायची. कारण बहुतेक अधिकारी माझे फार जवळचे मित्र आहेत. खूप क्लासमेट, ज्युनियर, सिनियर. आणि आम्ही ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना ऍग्रिकॉस म्हणतो. मग तो ऍग्रिकॉस कुठल्याही बॅचचा असला तर ऍग्रिकॉस आम्ही गमतीने म्हणतो, ऍग्रिकॉस जाईल तिथं बॉस. हे सगळे बॉस आमचे मित्र आहेत. तुम्हाला मजा सांगतो, साधारणपणे 3 जातीमधले अधिकारी आपण बघूया. तिघे मोठे अधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, IPS आहेत, आणखी काय आहेत, तिघे अधिकारी. तिघांमध्ये साधर्म्य हे आहे की तिघे ऑफिसर आहेत. दुसरं साधर्म्य हे आहे की तिघे पैसे खातात. तिघांच्या जाती वेगळ्या आहेत. एक अधिकारी ब्राह्मण आहे, एक अधिकारी मराठा आहे आणि एक अधिकारी बौद्ध. तिघे पैसे खातात, तिघे भ्रष्ट आहेत. फक्त तिघांचं एक्सक्यूज बदलतं, तिघांचं स्पष्टीकरण बदलतं. ब्राह्मण अधिकाऱ्याला मी म्हणतो, तू पैसे का खातोस? तो संजय सी सिस्टीम इज लाईक दॅट.
तुम्हाला आत राहायचं असेल तर तुम्हाला पैसे खावे लागतील. आमच्या मराठा अधिकाऱ्याला पैसे का खातो हा प्रश्नच कळत नाही. म्हणजे काय करायचं असतं. आणि बौद्ध अधिकाऱ्याला पैसे खाणं हा सामाजिक न्यायाचा मुद्दा मी म्हटलं अरे तू बौद्ध आहेस, तू जय भीम म्हणतोस बाबासाहेबांना, आणि तुला हे करण्याचा अधिकार नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांचं नाव घेणं ही जबाबदारी आहे. तो वारसा सूर्याचा आहे. महासूर्य डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलं, ज्याप्रमाणे सूर्य पाहिलेला माणूस असतो तसं महासूर्य दाखवणारा माणूस अशी तुमची ओळख केली पाहिजे. पण महासूर्याचा वारसा जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या सूर्याच्या आगीमध्ये भस्मसात व्हायची पण तयारी असली पाहिजे, किंमत चुकवली पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचे लोक, तुम्हाला कल्पना आहे तळेगावमध्ये बाबासाहेबांनी एक बंगला घेतला, पुण्याजवळ तळेगावमध्ये. मी सहज तो बंगला बघायला गेलो की बाबासाहेबांनी बंगला का घेतला असेल. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा मी साम टीव्हीचा संपादक होतो. तिथे एक आजीबाई होत्या, त्या बाबासाहेबांच्या बंगल्याच्या केअरटेकर होत्या. त्या मला म्हटल्या साहेब म्हणे बाबासाहेब यायचे आणि त्यांना वायोलिन वाजवायला फार आवडायचं. तर वायोलिन वाजवायचे, बागकाम करायचे. त्यांना तुकारामाचे अभंग फार प्रिय होते. बाबासाहेबांना सांस्कृतिक राजकारण फार नीट कळलेलं होतं. मूकनायक 1920 मध्ये सुरू झालं, त्याच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग आहे. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवत आहे. तुकाराम महत्वाचा आहे, ते बाबासाहेबांना माहिती होतं. अभंग आवडायचे, बाकी बाहेर. पण म्हणे जरा काही वायोलिन वाजवत बसले की पटकन म्हणायचे अरे नाही मला लिहायचंय, आणि लिहित बसायचं. तर म्हणे मी त्यांना म्हटलं जरा विश्रांती घ्या. तर म्हणे बाबासाहेब मला म्हटलं, बाईने मला सांगितलं बाबासाहेब मला म्हटले होते विश्रांती घ्यायला माझ्याकडे वेळ नाही. माझे लोक इतके अडचणीत आहेत की मला त्यांच्यासाठी कामच केले पाहिजे. अहोरात्र काम केलं, त्यामुळे तसे बाबासाहेब फार लवकर गेले, लवकर थकले. तुमच्या माझ्यासाठी ज्या माणसानं आपलं आयुष्य झोपून दिलं आणि तुम्ही जय भीम म्हणताना जराही किंमत चुकवत नाही. विंदा करंदीकरांची कविता आहे, रशियामध्ये म्हणे फार मोठा तुरुंग आहे. रशियामध्ये म्हणे फार मोठा तुरुंग आहे. त्या तुरुंगातल्या कैद्यांनी मागणी केलेली आहे काही गज तुटले आहेत ते जरा व्यवस्थित करून देण्याची. आपली अशी अवस्था झाली. आपण ज्या तुरुंगामध्ये आहोत त्याच गजाच्या रंगरंगोटीमध्ये आपण बघत आहोत. ह्याच्या पलीकडे व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे आपण करणार की नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही बाबासाहेबांचे लोक असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही जबाबदारी काय आहे हे नीटपणे समजलं पाहिजे. आणि एक तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला एक लिहून देतो, हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. बाबासाहेबांचे लोक आज कितीही दूर गेले असले बाबासाहेबांच्या विचारांपासून, तरी सुद्धा आज जर आशा असेलच तर ती बाबासाहेबांच्या लोकांपासूनच आहे. विश्राम सर मध्यंतरी माझं इचलकरंजीला व्याख्यान होतं, तेव्हा मी साम टीव्हीचा संपादक होतो आणि माझं भाषण सुरू झालं. आणि भाषणामध्ये माझे काही संदर्भ आले व्यवस्थेच्या विरोधातले. तर काही लोकांनी मागे गोंधळ सुरू केला. मी तासभर, 1.5 तास, 2.5 तास बोलत होतो. मागे फार गोंधळ सुरू झाल्यानंतर मी म्हटलं की जरा आता आवरूया. मी थांबलो आणि चाललं गेलो. ते समाजवाद्यांनी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. अंधार पडलेला होता. बाहेर गेलो की लगेच नाट्यगृहाची लाईट बंद झाली, सगळे गे निघून गेले. समाजवादी आमचे कार्यकर्ते आले. वातावरण बऱ्यापैकी ताण होता वातावरणामध्ये. माझ्या लक्षात आले आता काही लोक मला बाहेर येऊन भेटतील आणि नको त्या गोष्टी होतील अशी मला शक्यता वाटत होती. आमचे समाजवादी आयोजक आले, पाकिट काढलं, सन्मान झालं, गेले निघून. तिथे अंधार, माझी गाडी, मी आणि ड्रायव्हर दोघेच, आणि तेवढ्या 10-12 जणांची एक टोळी आली. पण तू का म्हणे यांना शिवाय देतोस, तू का वाईट बोलतोस असं. आणि म्हटलं तुम्ही मला साम टीव्हीचा कार्यक्रम बघून बोलवलं ना, तुम्ही साम टीव्हीवर हेच करतो, व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे माझं काम आहे, असं अजिबात करायचं नाही. त्यातल्या एकाने चाकू काढला. पण कोणीच नाही, अंधार झालेला, दिवे पूर्णपणे मालवलेले, नाट्यगृहाच्या बाहेर पूर्ण अंधार, माझी गाडी, ड्रायव्हर आणि मी आणि हे संतापत्र लोक. तेवढ्यात बाईकवर 7-8 असे लोक आले. त्याने त्यांना हकललं आणि माझ्या भोवती पूर्ण कडे केलं आणि म्हटले साहेब जय भीम, आम्ही तुमच्यासोबत आहोत. बरं खरं म्हणजे ते या पक्षाचे, तुम्ही जे मागाशी म्हणतात ते 158 तुकडे, तुम्ही गमतीने म्हणतो 158 कंस. हा कंस, कंसामध्ये अमुक तमुक, खरात पासून ते सगळे ते जे कंस आहे ते ज्या कंसाचे होते त्या कंसाच्या मंत्र्याबद्दल मी भरपूर तोंडसुख घेतलेलं होतं माझ्या भाषणामध्ये. तरी ते मला म्हटले साहेब तुम्ही जे बोललात ते बरोबरच आहे आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत.
त्याच्यानंतर ते मला हायवेपर्यंत सोडायला आले आणि पुन्हा सतत फोन करत राहिले. मी पहाटे 3ला पुण्यात पोहोचेपर्यंत साहेब पोहोचलात का. मी घटना जाहीरपणे सांगितली आणि म्हटलं शेवटी तुम्ही काही करा, लढवई आहे बाबासाहेबांचे लोकच आहे. विचारांशी प्रामाणिक बाबासाहेबांचे लोक आहेतच. आणि हे पण लक्षात घ्या की बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल डीजे अमुक टमुक कोणी कितीही म्हटलं तरी याच कालावधीमध्ये जेवढं वैचारिक प्रबोधन होतं तेवढं कुठल्याही जयंती जयंतीला होतं. मी स्वतः आज 20 तारीख आहे आणि माझं या महिन्यातलं हे 22वं व्याख्यान आहे. आणि मी ठरवलंय मी जातो. एरवी अनेक ठिकाणी नाही शक्य. बाबासाहेबांनी म्हटलं मी म्हटलं इतकं मोठं उत्तुंग काम आहे, किमान ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे तरी आपण करत राहायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे खरंच आहे, आज अडचणी आहे सगळं बरोबर आहे, पण 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आपला वारसा फार मोठा आहे. आरसा जरा अडचणीचा आहे पण वारसा मोठा आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजही आपल्यामध्ये रग आहे, धग आहे. आजही माझी माणसं चुका करतात पण मग गिल्ट पण असतं. किमान तेवढी संवेदनशीलता अजून तरी उरलेली आहे. आपण जय भीम म्हणतो ही वैचारिक लढाई आहे याचं भान आहे. आणि म्हणून ही आशा आहे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये आपल्याला बदलणाऱ्या जगामध्ये आपला रोल काय आणि आपली भूमिका काय हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण किती प्रामाणिक आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिला जो मुद्दा आहे तुम्हाला माहित आहे का, मगाशी नागपूरच्या शाखेचा उल्लेख झाला. तुम्हाला मजा सांगतो, बाहेर हेडगेवारांचं नाव घेणारा माणूस जेव्हा घरी जातो, बायको बाहेरून येते, बायकोला विचारतो चहा घेणार का, मी चहा टाकू. आणि जय भीम म्हणणारा माणूस जेव्हा घरी जातो, दे गे चहा. तुला काय जय भीम कळलंय मग. जय भीमचा लढा पुरुषांनी जातसत्तेचा करून टाकलेला आहे, तो जात पितृसत्तेचा आहे. आणि महिलासमोर बसलेल्या आहे. मी नेहमी सांगतो की महिला फार महत्वाच्या आहे. या निवडणुकीमध्ये सगळा गोंधळ यांनीच घातला. पण आता हा गोंधळ निस्तरायचा पण तुम्हालाच आहे. तुमच्या अकाउंटमध्ये काय आलं हे बघाच, पण तुमच्या पोरांच्या भविष्याचं अकाउंट नील होत आहे. डॉक्टर मेश्राम मगाशी जे वाक्य बोलले ते फार मितभाषी आहे, पण त्यांच्या एका वाक्यामध्ये मी तासाभराचं व्याख्यान देऊ शकतो, एवढं महत्वाचं ते बोलत असतात. ते मगाशी म्हटले ते वाक्य मला अक्षरशः लागलं की आज डॉक्टर मेश्राम होईल का या कुटुंबातून, मला चिंता वाटते. हे वाक्य किती भयंकर आहे, हे वाक्य किती भयंकर आहे. डॉक्टर मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम त्या कालावधीमध्ये इतक्या सगळ्या प्रतिकूलता, त्या प्रतिकूलतेमध्ये तो माणूस इथपर्यंत पोहोचतो, एक अत्यंत अवघड विषयावर संशोधन करतो, काम करतो, जागतिक कीर्तीचा माणूस होतो. आणि आज त्यांना भीती वाटते की पुढे होईल की नाही असं मला माहिती. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अरे शिकणार कुठे, शिकणार कुठे. नर्सरीची फी, केजीची फी 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये. ते 1.5-2 लाखामध्ये माझं अख्खं शिक्षण झालं आणि भरपूर शिकलोय मी. बेस ऍग्रिकल्चर केलं, बीसीचे केलं, एमसीचे केलं, MA केलं, MPhil केलं आणि सगळ्या डिग्र्या खऱ्या आहेत. अख्खं शिक्षण माझं 2 लाखात झालं. 2 लाख रुपये केजीला फी तुम्ही देता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये हे काय चाललंय बाहेर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण काय केलंय, मगाशी रामटेके सर फार महत्वाचं बोलले की आपण मग आपल्याच कोशामध्ये गेलेलो आहोत. आपण आपल्याच कोशामध्ये, आपली मुलं, आपला संसार, आपली नोकरी, आपलं सगळं बरं चाललंय, आपलं बरं चाललंय ना, मग आपलं 14 एप्रिलला यायचं आणि जय भीम म्हणायचं, पुढे काही देणगी बिनगी असेल तर द्यायची, बाकी आपलं बरं चाललंय. 6 डिसेंबर 14 एप्रिल वगळता आपण बाकी काही करायची गरज नाही. एक लक्षात घ्या, जेव्हा आग लागते तेव्हा आग जेव्हा लागते तेव्हा दुरून आग फार तेजस्वी वाटते, पण ती लवकरच आपल्या घरापर्यंत पोहोचणार असते आणि आपलंही घर भस्मसात करणार असते. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपला संघर्ष काय. माझा पुढचा मुद्दा असा होता की मुळामध्ये बदलणारे जग काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो, बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं माझं पुस्तक 2008 मध्ये आलं. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले 2008 मध्ये, तेव्हा मी पुस्तक लिहिलं. ती गंमत अशी होती की मला अमेरिकेविषयी फार औत्सुक्य होतं आणि बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उभा राहिला याचं मला फार आश्चर्य वाटलं की बराक हुसेन ओबामा. बरं तेव्हा तुम्हाला माहिती आहे
तेव्हा तो ओसामा बिन लादेन होता. हो. तो ओसामा आणि हा ओबामा. पण अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव कसं पाहिजे? जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, कसं का असं ना, पण डोनाल्ड ट्रम्प. काय मस्त हसतो बघा. बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस कसा काय होईल अमेरिकेचा अध्यक्ष? तेव्हा मी मेश्राम सर, तेव्हा मी लोकसत्तामध्ये होतो आणि कुमार केतकर हे माझे संपादक होते. कुमार केतकरांना मी म्हटलं केतकर साहेब, तुम्ही एक काम करा, तुम्हाला मी सुपारी देतो, पण जा आता ओबामाला अध्यक्ष करूनच परत या. ते अध्यक्ष निवडणूक कव्हर करायला चालले होते. ते मला म्हटले, संजय तुला वाटतं असं काही होणार नाही, अमेरिका ही अतिशय चर्च सेंट्रिक असं आहे आणि गोऱ्यांचा देश आहे, त्यामुळे ओबामा काही तिथे अध्यक्ष वगैरे होणार नाही. मी म्हटलं माझं आव्हान ओबामाच अध्यक्ष होणार. आता फार जेव्हा आर्ग्युमेंट करता येत नाही तेव्हा ज्येष्ठ आर्ग्युमेंट करणं बंद करतात आणि वयावर जातात. बघा सगळ्या तरुणांना पटलंय. तुझं वय किती? तुला अमेरिका काय माहिती आहे? मी म्हटलं मला अमेरिका माहिती नसेल, पण मला बदलणारं जग माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार. मजा बघा, ओबामा जेव्हा उभे राहिले तो असा प्रचार केला गेला, कोणी पण अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो काय? कोणी? बराक ओबामाने उत्तर दिलं, ही तर गंमत आहे, कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. ओबामा अध्यक्ष झाले अमेरिकेचे. माझा अंदाज बरोबर होता. माझे अंदाज बहुतेक वेळा बरोबर येतात. या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगैरे. आता मात्र मी अंदाज करणं बंद केलं. ओबामा झाले अमेरिकेचे अध्यक्ष आणि अध्यक्ष झाल्यानंतर पुण्यामध्ये एक परिसंवाद होता की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय? ही चिंता पुणेकरांना फार असते. आमच्या पु ल देशपांडेंनी म्हटलं ना, पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर, की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागामध्ये काम करत असलो तरीही आपण अमेरिकेच्या अध्यक्षांना सल्ला देऊ शकतो असे ज्याच वाटते त्याच पुणेकर पुणेकरांना ही चिंता फार. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय? त्यामध्ये मी पण एक वक्ता होतो. ही गोष्ट आहे 8 म्हणजे 16-17 वर्षांपूर्वीची. माझं भाषण झालं आणि मी एकदम असं आय वॉज एक्साइटेड. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणं हा बदल आहे. आणि मला ओबामांनी प्रचंड भारावून टाकलं होतं. बी द चेंज यू बिलीव्ह इन, हे त्यांचं वाक्य. माझ्या कारच्या मागे येस वी कॅन असं लिहिलेलं होतं. मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात आवडणारा वक्ता इज बराक ओबामा. बराक ओबामाची भाषण मी इतकी न थकता ऐकत असतो. येस वी कॅन. आणि बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले वगैरे माझं भाषण झालं. माझं भाषण झाल्यानंतर पुण्यातले एक विचारवंत उभे राहिले. ते म्हटले, आवटे बोलले, बरं बोलले. रामटेके सर, बरं हे पुण्याचं सुपरलेटिव्ह. पुणेकर जास्तीत जास्त कौतुक काय करू शकतात? गुड, बेटर, बेस्ट आणि मग बरं. आवटे बोलले, बरं बोलले. पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा काही माझा दावा नाही. त्यांचं भाषण झाल्यानंतर मी गेलो. मी म्हटलं अमुक प्राध्यापक बोलले, फार उत्तम बोलले, पण माझा प्रतिवाद असा आहे, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाही. माझा दावा असा आहे, जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. मी तुम्हाला थोडा प्रवास करून आणणार आहे. एक लक्षात, 2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. त्या कालावधीमध्ये आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग होते. तिकडे चीनमध्ये खू जिंताब होते. रशियामध्ये दिमित्री मेदवेदेव होते. कट्टू आजची अवस्था. तिकडे डोनाल्ड ट्रम्प आहेत, जिनपिंग आहेत, पुतीन आहे. काळ कसा काय बदलला? ऐका माझं वाक्य. जागतिकीकरणाच्या खुलेपणाचा उपयोग करून नवी बंदिस्तता लादली जाते. आणि भारतामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट अशी, संविधानिक मार्गानच संविधानाची पायमल्ली होते. एक वाक्य माझं कायम लक्षात ठेवा. हुकुमशाह कधीही निवडणुकीच्या राजकारणामध्ये पराभूत होत नसतात. आणि जे निवडणुकीच्या राजकारणात पराभूत होतात त्याला हुकुमशाह म्हणत नसतात. आणि जर हा पराभव करायचा असेलच,
तर तुम्हाला आम्ही भारताचे लोक, आम्ही बाबासाहेबांचे लोक म्हणून तुम्हाला संघटित व्हावं लागेल आणि तुम्हाला तुमचं राजकारण करावं लागेल. एक लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प झाले अमेरिकेचे अध्यक्ष. पहिल्यांदा झाले तेव्हा मला असं वाटलं की इट इज मिस्टेक, चूक झाली अमेरिकेची, आणि अमेरिकेने ती चूक दुरुस्त केली सुद्धा. ते काही म्हटले नाहीत मी पुन्हा येईन, पण आले पुन्हा. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे पुन्हा येईन जे आहे ना ते भयंकर आहे, त्रासदायक आहे. डोनाल्ड ट्रम्प परत आले. एक लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्पने जेव्हा भाषण केलं, गंमत बघा, बराक ओबामांनी भाषण केलं होतं अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर. वी आर नॉट रेड अमेरिका, वी आर नॉट ब्लू अमेरिका, वी आर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्याच अध्यक्षपदाच्या ठिकाणी उभा राहून डोनाल्ड ट्रम्प असं म्हटले, लेट अस मेक अमेरिका ग्रेट अगेन. आता मेक्सिको आणि याच्यामध्ये भिंती बांधतो. आता दोनच जेंडर आहेत, स्त्री आणि पुरुष. जिथे सेतू बांधण्याची भाषा होत होती तिथे भिंती बांधण्याचं काम सुरू झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या पुढे आहे. हे जेव्हा सुरू होतं तेव्हा ट्रम्प यांच्या समोर 3 त्यांची लाडकी माणसं बसलेली होती, ब्लू आईड बॉईज. 3 लाडकी माणसं होती साखरे सर. ती 3 लाडकी माणसं कोण होती? पहिला ॲलन मस्क, ट्विटरचा. दुसरा जेफ बेझोस, अमेझॉनचा. तिसरा मार्क झुकरबर्ग, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप, सबका मालिक एक. हे तिघे बसले होते. मी सांगतो यासाठी की ही माध्यम, तुम्ही मगाशी माध्यमांचा उल्लेख केला, माध्यम आणि विखारी राजकारण यांचं मोठं नेक्सस तयार झालं. अशा कालावधीमध्ये आपल्याला सजगपणे काम करायचं आहे. आणि आताचा काळ असा आहे की बाकी सगळं करता येतं, पण तुम्ही विचारच करू नये अशा प्रकारची व्यवस्था तयार होते. मी मगाशी म्हटलं जाते पितृसत्तेबद्दल बोल. आमची प्रज्ञा समोर बसलेली ते मला फेसबुकवर फार छळत असते. मी कुठले पुरणपोळीचे वगैरे फोटो टाकले, कोणी केली पुरणपोळी, असे ते मला धमकावत असते. पण माझा मुद्दा असा आहे की या सगळ्या लढाईमध्ये एक तर तुम्हाला लढाईचा पैस वाढवावा लागेल. हा पैस जो आहे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्णपणे माणुसकीचा, जाते पितृसत्तेचा असं तो पैस निर्माण करावा लागेल. आणि मग ही लढाई काय आहे, हा संघर्ष काय आहे याचं भान आपल्याला नीटपणे आलं पाहिजे. मगाशी मी उल्लेख केला, या प्रकारचं राजकारण, या प्रकारचं विखारी राजकारण, या प्रकारचे सगळे लोक नेक्सस तयार होणं, या सगळ्या कालावधीमध्ये आपली भूमिका काय असणार आहे आणि सध्याचा काळ काय आहे. सध्याच्या कालावधीमध्ये माध्यम भयंकर वाढत आहेत, पण तुम्ही विचारच करू नये अशी मात्र व्यवस्थेची इच्छा आहे. मी नेहमी सांगतो, पूर्वी काय होतं, बाळ रडत होतं, ग्राईप वॉटर देताना. आता बाळ विचार करतंय, मोबाईल देताना. 4G, 5G, 6G, जिजिरजी. मी नेहमी सांगत आलोय, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती वाटते. नोम चोम्स्की नावाच्या विचारवंताने मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट नावाची कल्पना मांडली. सहमती तयार करण्याचं राजकारण. सगळ्यांनी एकाच सुरात बोललं पाहिजे. एक लक्षात घ्या, 1 नेशन 1 लँग्वेज, 1 नेशन 1 लीडर, 1 नेशन 1 पार्टी, 1 नेशन 1 इलेक्शन. हे जेव्हा वनवन सुरू होतं ना, ते आपली वनवन सुरू होते. सगळं एका सुरात तुम्ही बोललं पाहिजे. विरोधी सूर असताच कामा नये. बाबासाहेब असं म्हटले होते 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं संसदेमध्ये गाजलेलं भाषण आहे साखरेचं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल, पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल. आणि बाबासाहेब तिथेही तुकारामाला कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपलाशी. खंडन मंडनाची परंपरा आहे. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे, प्रत्येकाला भांडता आलं पाहिजे. हे तर वैशिष्ट्य भारताचं. पी शंकर नावाचा व्यंगचित्रकार, तर नेहरूंना काय केलं, नेहरूंना गाढव रेखाटलं, नेहरूचा चेहरा काढला आणि गाढवाचा चेहरा लावला. ते मॅगझिन आलं नेहरूंकडे. नेहरूने मॅगझिन बघितलं, आपल्या चेहऱ्याच्या जागी गाडी. नेहरू पीएला म्हटले, शंकरला फोन लावा. पीएला वाटतं आता शंकरला झापणार. नेहरूने शंकरला फोन केला, मिस्टर शंकर, तुम्हाला या गाढवासोबत कॉफी प्यायला आवडेल? तर कॉफी प्यायला बोलावलं. आणि नेहरू म्हटले, डोंट स्पेअर मी शंकर. पी शंकरची अवस्था तेव्हा काय होती आणि कुणाल कामराची अवस्था आज काय आहे हे मी वेगळं सांगणार. पण अशा कालावधीमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, काय प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार. बाबासाहेबांनी काय केलं असेल
अरे ज्या माणसांना माणसांचे अधिकार नव्हते त्या माणसाला देशाचा सत्ताधीश करून टाकले. अंतिम सत्ता माझी आहे. हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. सर्वसामान्य माणसांचा हा देश आहे. आणि जर तुमचा माझा देश असेल, बाबासाहेब असं म्हटले होते, एक वेळ अशी येईल की राजकीय नेते विकले जातील. बाबासाहेबांना किती कल्पना होती बघा. आता आपण बघतो राजकीय नेते कसे विकले गेलेत. राजकीय नेते विकले जातील. माध्यमांबद्दलही मला खात्री वाटत नाही, उद्योजकांबद्दल खात्री वाटत नाही, पण मला खात्री वाटते की त्या सर्वसामान्य माणसांबद्दल. आणि बाबासाहेबांचं एक वाक्य फार छान आहे. ते म्हटले होते, जेव्हा हिंदू कोड बिलाचा मुद्दा पुढे आला, महिलांच्या अनुषंगाने बोलताना बाबासाहेब म्हटले, तुम्हाला खरं सांगू का, मला पुरुषांपेक्षा महिलांबद्दल खात्री वाटते. बाबासाहेब असं म्हटले, ज्याप्रमाणे ती पदराआड दिवा जपते तशी लोकशाही जपते. बाबासाहेबांना तुमच्याविषयी, माझ्याविषयी, सर्वसामान्य माणसांविषयी एवढी प्रचंड खात्री होती की मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसं अंतिम सत्ताधीश असतील तर तुम्हाला मला कळालं पाहिजे की आज जे चाललंय की जबाबदारी कोणाची. मी जेव्हा म्हणतो आम्ही भारताचे लोक, आम्ही बाबासाहेबांचे लोक, तेव्हा आजच्या राजकारणामध्ये, आजच्या सगळ्या याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे. एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या डबक्यातनं बाहेर यावं लागेल. अनेकदा मी असं म्हणतो, जाती अंतासाठी काम करणारे लोक हल्ली अधिक जातीयवादी होऊ लागलेले आहेत. किरण, लोक मला सांगतात, हे पण तो आपला नाही. आपला म्हणजे आधी विचारतात, अच्छा मग तुम्ही नक्की कोण? पण हे तर सुरू झालंय. अरे समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक जेव्हा रघुनाथ धोंडो कर्व्यांनी सुरू केलं आणि कुटुंब नियोजनाचा सुरू केला प्रचार, कंडोमची जाहिरात छापली, तेव्हा रघुनाथ धोंडो कर्व्यांवर आरोपपत्र दाखल झालं. त्याला कोर्टामध्ये जावं लागलं. तर रघुनाथ धोंडो कर्व्यांचं वकीलपत्र घेतलं कोणी? बरिष्ठ भीमराव रामजी आंबेडकरांनी घेतलं. तर लोकांनी विचारलं, अहो ते कर्वे, त्याचा पत्ता बघा, रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई, यांचं वकीलपत्र आपण का घ्यायचं? बाबासाहेब म्हटले, माझा मुद्दा जातीचा नाही, माझा मुद्दा धर्माचा आहे, माझा मुद्दा माणसांचा आहे आणि माणसांसाठी मला काम करायचं आहे. बाबासाहेब म्हटलं, बाबासाहेबांबद्दल बोललो तुम्ही. असं संपादक असताना सांगतो, माझं एका पुस्तकाचं काम सुरू होतं आणि माझ्या गाडीमध्ये सगळी बाबासाहेबांची पुस्तकं होती. खूप वाचन माझं चाललेलं होतं. तर ड्रायव्हर आला माझ्याकडे एका दिवशी, म्हणजे साहेब ती गाडीची पुस्तकं जरा बाजूला काढून ठेवा. म्हटलं का? म्हणजे सिक्युरिटी गार्डने मला विचारलं, साहेब जय भीम आहेत का? म्हटलं मग त्याला सांगायचं साहेब जय भीम आहेत म्हणून. कशाला म्हटलं? मी त्याला सांगितलं, लक्षात घे म्हटलं, या देशातला प्रत्येक जण जय भीम आहे. आणि जो जय भीम नाही तो भारतीय नाही. फक्त जय भीमचा अर्थ काय आणि भारताचा अर्थ काय हे लक्षात घेतलं पाहिजे. भारत माता की जय म्हणायला जे लोक मला सांगतायत ना आत्ता, तुमच्या नागपुरातले, त्यांना सांगितलं पाहिजे की अरे भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्या पण झोपत होते ते आम्हाला सांगतात भारत माता की जय. आम्ही भारत माता की जय 100 वेळा म्हणू, 1000 वेळा म्हणू, पण आमचा भारत काय हे जरा समजावून घ्या. आमच्या भारताची कल्पना काय हे जरा समजावून घ्या. अरे तुम्ही कल्पना करा, पाकिस्तान नावाचा देश धर्मावर वेगळा झाला. धर्म एकच होता बांगलादेशचा आणि पाकिस्तानचा, तरी पाकिस्तान कोसळला. तुमचा माझा देश मात्र दिमाखात झेपावला. कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी, कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी. आणि ही बात मन की बात नाहीये. ही बात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हटलं की मुळामध्ये या सगळ्या राजकारणामध्ये एक लक्षात घ्या, आणखी गफलत आहे, आणखी एक गफलत आहे. परवा मी भाषण केलं औरंगाबाद आणि मी असं म्हटलं की संविधान सभेमध्ये बाबासाहेब आले, मसुदा समितीचे बाबासाहेब अध्यक्ष झाले. याच्यामध्ये गांधींना सुद्धा श्रेय दिलं पाहिजे आणि नेहरूंनाही श्रेय दिलं पाहिजे. पण झाल्यानंतर जरा 7-8 वर्ष रुसलेले होते. ते बाहेर गेल्यावर मला म्हटले, अरे गांधींचं नाव कशाला घेतलं? म्हटलं काय अडचण काय? तुम्ही गांधींचं आणि आंबेडकरांचं भांडण होतं.
मी म्हटलं गांधींचं आणि आंबेडकरांचं भांडण होतं असं ज्यांनी सांगितलं ना त्यांना हे सांग की गांधी आणि आंबेडकरांचं भांडण होतंच, कारण ते दोघंही काम करत होते, तुम्ही काहीच करत नव्हतं, तुमच्याशी कोण भांडेल. डॉक्टर रामचंद्र गुहांचा एक प्रबंध निबंध आहे, खूच आंबेडकर विच आंबेडकर. तेव्हा ते असं म्हणतात की जे लोक आता सांगतात की हिंद कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी राजीनामा दिला केंद्रीय मंत्रिपदाचा, त्याने सांगितलं पाहिजे की जेव्हा हिंदू कोड बिलाचा मुद्दा संसदेमध्ये पुढे आला तेव्हा नेहरू आणि बाबासाहेबांचे पुतळे ज्यांनी जाळले ते कोण होते? तर नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळले जात होते. एवढंच नव्हे, जेव्हा राज्यघटनेचं काम सुरू झालं होतं बाबासाहेबांचं सगळं संविधान सभेचं, तेव्हा ऑर्गनायझरचा अग्रलेख आहे, त्यामध्ये असं म्हटलंय की महर्षी मनू हाच आमचा राज्यघटनेचा शिल्पकार आहे आणि मनुस्मृती ही आमची राज्यघटना आहे. या जातीच्या माणसाला राज्यघटना द्यायला सांगितले कोण? हे ऋषी आंबेडकर आणि महर्षी नेहरू या दोघांना आम्ही नाकारतो. अशी भाषा करणारे आज अचानकपणे बाबासाहेब आमचे म्हणतात आणि तुम्हालाही खरं वाटतं? हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेब केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतात. बाबासाहेबांना केंद्रीय मंत्री असताना तेव्हा जे आठवले तर हे मात्र सगळेच विसरले. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला बाबासाहेबांनी, तेव्हा बाबासाहेबांना विचारलं गेलं की तुमचा काय संबंध हिंदूशी? कारण तुम्ही घोषणा केली होती 1935 मध्ये, जन्माला आलो हिंदू म्हणून, पण हिंदू म्हणून मरणार नाही, तर तुमचा काय संबंध आहे? बाबासाहेब म्हटले कुठलाही धर्म असो, मला एक लक्षात, मला नेहमी असं वाटतं की महिलांना माणुसकीचा हक्क मिळाला पाहिजे, महिलांना माणसाचं जगणं जगता आलं पाहिजे आणि प्रत्येक घरावर, संपत्तीवर, इस्टेटीवर महिलांना आपला अधिकार वाटला पाहिजे, असला पाहिजे. लग्न कोणासोबत करायचं, घटस्फोट घ्यायचा की नाही हा अधिकार तिला असला पाहिजे, मुलं होऊ द्यायची की नाही हा अधिकार तिला असला पाहिजे. मध्यंतरी मी अलिबागला गेलो होतो. अलिबागमध्ये नवरा बायकोचं भांडण सुरू होतं. नवरा म्हटला बायकोला, हो घराच्या बाहेर. बायको म्हटली नवऱ्याला, कोणाचं घर? नवरा म्हटलं माझं घर. बायको म्हटली सांग बरं साखर कुठल्या डब्यात आहे? तो साखर कुठल्या डब्यात आहे माहिती नाही म्हणतो माझं घर. घरावर महिलांचा हक्क असला पाहिजे यासाठी, आणि मला नेहमी असं वाटतं महिला पुढे आहे तर मी कायम सांगत आलेलो आहे, फुले शाहू आंबेडकरी चळवळ आणि विचार परंपरा ही प्रामुख्याने महिलांच्या संदर्भात बोलते. तुम्हाला माहिती आहे का, पुरुषांवर काही फार विश्वास माझा पण नाहीये. परिवर्तनाच्या खऱ्या वाहक महिलाच होऊ शकतात आणि सर्व जातींच्या महिला होऊ शकतात. अरे तुमचं सोडा, सर्वाधिक शोषण कोणाचं झालं माहितीये? ब्राह्मण स्त्रियांचं. सर्वाधिक शोषण ब्राह्मण स्त्रियांचं झालं. जेवढं शोषण हे अन्न जातीतल्या पुरुषांचं किंवा स्त्रियांचं झालं त्याहून कैक पण अधिक शोषण हे ब्राह्मण महिलांचं झालं. हे मी सांगत नाही, पंडिता रमाबाई म्हणजे रमाबाई डोंगरे यांचं द हायकास्ट हिंदू वुमेन नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी केली की सर्वाधिक शोषण ब्राह्मण महिलांचं होतं. ते पुस्तक आलं आणि त्यांना पुरस्कार मिळाला. पुरस्कार काय मिळाला? त्यांना हिंदू धर्मातून हाकलून दिलं गेलं. जेव्हा बहिष्कृत केलं गेलं तेव्हा पंडिता रमाबाई डोंगरे यांची एकच मैत्रीण पुण्यामध्ये होती, सावित्रीबाई फुले. मध्यंतरी एक मैत्रीण आमची आली, रमा माधव नावाचा सिनेमा लागला होता. नऊवारी लुगडं वगैरे कपूनच मैत्रीण आमची छान, नऊवारी छान असं. रमा माधव सिनेमा खूप छान आहे, मला रमाबाई पेशव्यांविषयी खूप प्रेम आहे. म्हटलं बरोबर आहे, रमाबाई पेशव्या गोड होत्याच, पण रमाबाई पेशवे त्या वयाच्या 20व्या वर्षी सती प्रथेच्या नावानं जिवंत जाळल्या गेले. त्यामुळे तुझा आदर्श कोण हे लक्षात घेतलं पाहिजे. मी गंमत नेहमी सांगत असतो, आज पुन्हा सांगतो, माझ्या अनेक भाषणांमध्ये कदाचित व्हायरल झाल्यामुळे ऐकली पण असेल, पण तरी मुद्दाम सांगतो. हे एके दिवशी मला व्हॉट्सअपवर माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आला. पण ती मैत्रीण म्हणजे कोण, तर माझी कॉलेजमधील ड्रीम गर्ल. ती मनात काय काय दाटून आले बघा ना लगेच. तुम्हाला मी सांगितलं मी बीएससी ऍग्रिकल्चरला गेलो. बीएससी ऍग्रिकल्चरला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण चूक केलेली आहे. तेव्हा बीएससी ऍग्रिकल्चरला मुलीच नसायची. कोणी केलं काय ते बीएससी ऍग्रिकल्चर? बघा यांना माहिती, नव्या मुलांना माहिती नसणार, आमच्या वेळी फार अवस्था वाईट होती. मी गेलो, अख्ख्या वर्गामध्ये 180 जणांची बॅच, मिश्रण सर, एकच मुलगी, ती पण एंगेज. म्हणजे 4 वर्ष करायचं काही. पण शेवटी माणूस चिवट असतो. मग शेजारचं
राजाराम कॉलेज हे आपलंच आहे. शिवाजी विद्यापीठ आपलंच आहे. तेवढ्यासाठी मी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये डिप्लोमा इन ड्रामॅटिक्सचं ऍडमिशन घेतलं. ऑफिशियली जाता आलं पाहिजे. तिथे मला ती एक भेटली, आवडली. तुम्हाला माहिती नाही, युवक संघटनेचे लोक आहेत ना इथे, तुम्हाला काही माहिती नाही, आमचे दिवस फार वाईट होते. व्हॉट्सअप, फेसबुक काही प्रकार नव्हता. एखादी मुलगी आवडली तर पत्र लिहायचं. मी तर 12-12 पानांची पत्र लिहायचो. प्रज्ञा एवढी पत्र लिहिली त्यामुळे पत्रकार झालो. पण तेव्हा काय माझं अक्षर बरं होतं, तर बाकीचे लोक म्हणायचे माझंही पत्र लिहून दे. तुझं पत्र कसं काय लिहून देणार म्हटलं, तुझं प्रेम आहे मी कसं लिहिणार. ते प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. मंगेश पाडगावकर. पण ते पुन्हा पत्र लिहायचं नाही मेश्राम सर. आमच्या काळ फार छान होता बरं. त्या अर्थानं कुठला छान होता माहिती का, जागतिकीकरण नुकतंच आलेलं होतं. म्हणजे 1991ला मनमोहन सिंगांनी अर्थसंकल्प नवीन मांडला आणि जागतिकीकरणाला वाट करून दिली. आणि त्याच वर्षी मी कॉलेजमध्ये गेलो. मला वाढवलं 2 गोष्टी, किंवा मला तरुण केलं 2 गोष्टी. एक जागतिकीकरण आणि दुसरी उर्मिला मातोंडकर. रंगीला रामटेके सर, रंगीला मी किती वेळा बघितलं, 32 वेळा बघितलं. लोक मला म्हणतात रंगीला 32 वेळा, तीच उर्मिला आहे. म्हटलं पण प्रेक्षिका बदलतात. तर तिला पत्र, आमच्याकडे काय होतं, कबूतर जायच्या. ठाकरे सरांना काहीतरी आठवलं बरं, कधी ना तितकं खळवून हसले काहीतरी. तर आमच्याकडे काय होतं, कबूतर जायच्या. त्यामुळे ते पत्र लिहून चालायचं नाही, कबूतर शोधावं लागायचं. ते कबूतर वडापाव खायचं. असं सगळी कसरती करून एवढं सगळं केलं. एवढं करूनही काय, ती माझी ड्रीम गर्ल. त्या ड्रीम गर्लचा मेसेज आल्यावर कसं वाटलं असेल. मेसेज आला, संजय कसा आहेस. मेसेज होता असा, संजय कसा आहेस. पण मी वाचला असा, संजय कसा आहेस. म्हटलं यार जर अगोदर भेटली पाहिजे. ती गझल आहे ना, शेवटी शेवटी किती आल्या सरी, चातकाप्रमाणे जन्म गेल्यावरी. म्हणून ठीक आहे, हरकत नाही, तरी सुद्धा कशी आहेस वगैरे बरंच काही काही बोललं झालं. सगळं झाल्यानंतर हा कुठे तो कुठे याची आठवण येते, सगळं झालं. तर भस्कर मला म्हणते, संजय तुम्ही जात कुठली. हे काय बोलायचं, कुठे जात कुठली. म्हटलं का ग बाई जातीचं काय. ते म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये होतास तेव्हा आम्हाला असं वाटायचं की तू ब्राह्मण असशील. म्हटलं का असं वाटायचं. म्हणजे तू संपादक होता मॅगझिनचा, भाषण करायचास, स्कॉलर होतास. म्हटलं बरं तेव्हा वाटलं, आता का वाटत नाही की मी ब्राह्मण नाही. आता असं काय घडलंय. तुझा डीपी, आता बीपी फार महत्वाचा असतो. मला मध्यंतरी मुंबईमध्ये एक प्राध्यापिका भेटल्या. ते मला म्हटलं आवटे साहेब ओळखलं का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. मी म्हटलं भेटल्यावर ओळखू याल, असा डीपी ठेवत चला. डीपी बघून असं वाटतं प्रत्यक्षामध्ये भेटलं शांपणच काय. माझी भाची मध्यंतरी मला म्हटली मामड्या म्हणजे मी प्रेमात पडले म्हणे एका मुलाच्या. म्हटलं का, म्हणजे फेसबुकवर डीपी बघितलं इतकं हँडसम आहे. म्हणजे एक लक्षात घे, आपण तेवढे सुंदर नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर. त्यामुळे डीपी बघितला तर आधार कार्ड बघ आणि मग ऍव्हरेज काढ. माझा डीपी असा होता मेश्राम सर, माझा डीपी असा होता, महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. तर गळ्यामध्ये जय भीम, इकडे महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान. म्हणजे तू ब्राह्मण नसणार. म्हणजे माझं सोडून दे, मला जातच नाही. पण तुम्ही जात कुठली मला वारंवार विचारते असो, पण मी कोकण असते. म्हटलं मग तुला सांगू का, माझं सोडून दे म्हटलं, पण तुझ्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबच असले पाहिजे. आमचा काय संबंध आहे म्हणे. त्यांनी काम केलं सगळं, दलित ओबीसी अमुक तमुक वगैरे, माझा काय संबंध आहे. म्हणजे तुला महात्मा फुलांबद्दल काय काय माहिती, बाबासाहेबांबद्दल काय काय माहिती. म्हणजे मला महात्मा फुलांबद्दल 4 गोष्टी माहिती. म्हटलं सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर आहे, तुला माहिती आहे का. म्हटलं महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्या पहिल्या शाळेमध्ये, पहिल्या बॅचमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांना जेव्हा ती शाळा सुरू करायची होती जागा मिळत नव्हती, तर भिडे नावाच्या त्यांच्या मित्रानं जागा दिली. ते कोकण असतं. आता भिडे म्हटलं की भीती वाटते.
तुला मिशा फुटतात असं मला वाटायला लागलं. कुत्रा वगैरे नाही ना पण त्या दिवसापासून माझं कुत्र्यावरचं प्रेम वाढलं. गंमत बघा, सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या. त्यांना शिकवावं लागेल. त्यांना शिकवणार कोण? बाळवेकर, गोवंडे, परांजपे हे कोकणस्थ मित्र महात्मा फुलेंचे पुढे आले. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक छापायला महात्मा फुलांकडे पैसे नव्हते तेव्हा भवाळकर नावाचे कोकणस्थ मित्र पुढे आले. एवढंच नव्हे, ब्राह्मणांच्या दक्षिणा बंद करा हे पहिलं पत्र, पहिली मागणी केली लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. त्यांनी शतपत्र बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमधून छापले आणि त्या मागणीवर, ब्राह्मणांच्या दक्षिणा बंद कराव्यात या मागणीवर सही कोणाची होती? भवाळकरांची. बरं म्हटलं तुला अजून काय माहिती आहे? पण मी असं ऐकलं की त्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हटलं केशवपन कुठल्या जातीमध्ये व्हायचं? कोळी, माळी, साळींमध्ये केशवपन होतो. तुम्ही काकस्पर्श पाहिला असेल. नवरा मेला की कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं पूर्ण केशवपन व्हायचं. बायका ऐकेनात, नवरे ऐकेनात, सासरे ऐकेनात. महात्मा फुलेंनी आयडिया केली, न्हाव्यांना सांगितलं तुम्ही केशवपन करू नका. लक्षात घे म्हटलं, ब्राह्मण स्त्रियांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. पण अजून तुला काय माहितीये? म्हणजे मला हे माहितीये की त्यावेळी काय व्हायचं की बालविधवा अनेक असायच्या, त्याचं लैंगिक शोषण व्हायचं. लैंगिक शोषण झाल्यानंतर मग त्या गरोदर राहायच्या आणि लोकलज्जेमुळे आत्महत्या करायच्या किंवा अवैध पद्धतीने गर्भपात करायच्या, त्यात मरायच्या, दगावायच्या. गमत बघा, महात्मा फुले हा माणूस काय थोर असेल. बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु का मानलं याचा अंदाज येतो. त्या कालावधीमध्ये तुम्ही कधी पुण्यात गेलात तर शनिवारवाड्यावर जाता, पण फुलेवाड्यावर जा. फुलेवाड्यावर जा, तिथे आजही प्रसूतीगृह आहे. फुले दाम्पत्यांना फलक लावला. अशा ज्या महिला आहेत त्यांनी इथे यावं, इथं प्रसूत व्हावं आणि बाळ इथेच ठेवावं आणि निघून जावं. पण तुला एवढं माहिती आहे, पण तुला हे माहिती नसेल, ज्या 42 महिला डिलिव्हरी होऊन गेल्या त्या 42च्या 42 ब्राह्मण होत्या. आता म्हटलं सांग तुला आणखी काय माहिती आहे? तर मी असं ऐकलंय की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. म्हणजे केवळ विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्याने बलात्कार केला. त्यातनं जन्माला आला तो यशवंत, डॉक्टर यशवंत, त्याला दत्तक घेतलं. आता सांग महात्मा फुले कोणाचे? आणि एक लक्षात घे म्हटलं, तुला जो आज हक्क आहे ना सगळा, तो बाबासाहेबांच्या हिंदू पोटबिळावर मिळाला. संपत्तीमध्ये हक्क. बाबासाहेबांनी तेव्हा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला. महिलांना अधिकार मिळाला पाहिजे, हक्क मिळाला पाहिजे आणि त्याचा सर्वाधिक फायदा हा ब्राह्मण स्त्रियांना झाला. कारण बाकीच्या स्त्रिया तोपर्यंत त्या ह्याच्यामध्ये नव्हत्याच ना. जेव्हा कुठलंही परिवर्तन होतं, बदल होतो, तेव्हा वर्चस्ववादी समुदायाला पहिल्यांदा संधी मिळते. आणि हे पण मी मुद्दाम सांगून ठेवतो कंसामध्ये की बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला हे खरं आहे, पण नंतर ते बिल पंडित नेहरूंनी मंजूर करून घेतलं. आपल्याकडे मुद्दाम जो काही संघर्ष लावण्याचा प्रयत्न केला जातो ते पण सांगितलं पाहिजे. आता मला सांग हे कोणाचे? ती म्हटली बाय. 15 दिवसांनी प्रज्ञा तिने परत मला हाय म्हटलं. हाय म्हटल्यानंतर मला एकदम पुन्हा गझल आठवते. गुलाब मोगरा जुई जाई शपथ, तुझ्यासारखे कोणीच नाही आई शपथ. तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ. खरं म्हणजे खूप लिहिलं होतं. तिने पण हाय केलं आणि हाय केलं मी बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांना लक्षात घेतलं. ब्राह्मण्यग्रस्त झालेले आहेत आणि उलट पक्षी अनेक ब्राह्मण हे परिवर्तनाचे वाहक आहेत. ते बाबासाहेबांचं तेव्हाच वाक्य बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर ही अधिक मोठी समस्या आहे. पहिला निष्कर्ष असा बोलत राहत. आपलं काय होतं? आपणच बोलायचं ना आपणच ऐकायचं. त्या हळदी कुंकाच्या बायका कशा आज आमच्याकडे उद्या तुमच्याकडे बायका त्याच. लोक पण बदलले पाहिजे, नव्या लोकांना सामावून पण घेतलं पाहिजे, बोललं पाहिजे, परिवर्तन होतं. हा निष्कर्ष क्रमांक 1. निष्कर्ष क्रमांक 2, कॉलेजमधली ड्रीम गर्ल